मी एका सिरियलमध्ये एक लेडी ॲडव्होकेट जिला मी बघितलेलं आणि त्यापासून माझं असं स्वप्न होतं की मी झाले तर वकीलच होईल. अच्छा, करिअर मधली आतापर्यंतची सगळ्यात वकील म्हणून नाव मिळवून देणारी केस कोणती होती? मृत्यूपत्रावरनं केस होती. ती केस लढणं साधी गोष्ट नव्हती, तरी मला कोणाचाही आधार न घेता ती केस मी सक्सेसफुली हँडल करू शकले. सामान्य कुटुंबातील जन्माला आलेली मुलगी ही वकिली लेडीज म्हणून, कारण वेंगुर्ला तालुक्यात मी ज्यावेळी 2012 मध्ये आले, आम्ही कोर्टात आलो, बरे वाईट प्रसंग आले ना, हे क्षेत्र लेडीजचं नाही आहे. आज माझ्याच घरातल्यांना इतर ऑफिसर सांगतात की ॲडव्होकेट पूनम नाईक तुमची कोण. त्यावेळी जो माझ्या घरातल्यांना अभिमान वाटतो, वकिली डिग्री घेऊन येतो, डिग्री कंप्लीट वेगळी राहते आणि आपण कोणाकडे तरी इंटर्नशिप करत असतो, त्यावेळी समजतं. कारण त्या क्लार्कांबरोबर अर्ज लिहिण्यापासनं, रजिस्टर रेडी करण्यापासनं ते एक्झाम्शनचे म्हणजे मुदतीचे अर्ज लिहिण्यापासनं आम्हाला शिकावं लागतं. हे आम्हाला कॉलेजला शिकवलं जात नाही. मी वरतो त्याच्यात मग स्वतःला इंटरेस्ट पाहिजे ना. बरोबर. मी गाडी घेऊन फिरते, मी कोट घालते म्हणून कोट घालणे हे चुकीचं, कारण प्रॅक्टिस मध्ये येण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. हाय, हॅलो, नमस्कार. गप्पा टप्पाच्या नवीन भागात मी निलेश परब तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत ॲडव्होकेट पूनम मॅडम यांना. तर आज आपण त्यांच्याकडून लॉ या क्षेत्राविषयी आणि त्यांच्या वकिली पेशाविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत आहे. तर तुमची ही वकिली पेशाची सुरुवात कशी झाली? तुमचं शिक्षण कशामध्ये झालं? कॉलेज कोणतं होतं? तर त्याबद्दल जरा सांगा. जन्म माझा केरवाडी गावात झाला. त्यातनं माझं 1 ते 7वे शिक्षण पूर्ण प्राथमिक शाळा शिरोडा केरवाडी येथे झालं. 7वी ते 12वीचं शिक्षण PM गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोड्याला झालं आणि 13वी ते 15वी माझं खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला आणि पुढचं लॉचं शिक्षण विक्टर डॉन्टस लॉ कॉलेज कुडाळ येथे झालं. तुम्ही गावी राहून तुम्ही एक वकील झालात, तर त्या तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? मला अगदी लहानपणापासूनच म्हणजे अक्षरशः 4थी ते 5वी पासूनच मी एका सिरियलमध्ये एक लेडी ॲडव्होकेट जिला मी बघितलेलं आणि त्यापासून माझं असं स्वप्न होतं की मी झाले तर वकीलच होईल. अच्छा. आणि मी इयत्ता 6वी ते 7वीत असताना माझ्या शिक्षकांना पण म्हटलेलं की मी झाले तर वकील होणार, नाहीतर म्हटलं मी कलेक्टर. ह्या 2 क्षेत्रातलं मी काहीतरी एक निवडणार. पण काही कारणास्तव मी कलेक्टरपर्यंत पोचू शकले नाही. पण त्याच्यानंतर मी विचार केला, नाही, मी वकिली करणार. मी जवळजवळ 3 वर्ष युनियन बँक ऑफ इंडिया शिरोडा शाखेत सर्व्हिसला होते. तेथे मला परमनंट पण करण्यात येत होतं, पण मी ते केलं नाही, कारण मला ते 4 भिंतीत राहून माझं करिअर करायचं नव्हतं. बरोबर. मला नोकरी किंवा सरकारी नोकरी याच्याविषयी कधी आवड नव्हती. मला माझं स्वतःचं ध्येय साध्य करायचं होतं. त्याच्यासाठी मला स्वतःचं ऑफिस असणं हे माझं खूप मोठं स्वप्न होतं आणि ते मी साकार केलं. मी कोणाही म्हणजे सिंधुदुर्गात बरेच ॲडव्होकेट होते, बरेच सिनियर आहेत, पण मी कोणाच्याही संपर्कात नव्हते किंवा मला बॅकग्राऊंड पण नाही आहे. माझ्या घरात कोण लॉयर नाही. माझा केवळ म्हणजे माझा वडिलोपार्जित धंदा मासेमारी आहे. त्याच्यातनं मी म्हटलं, नाही, मला वकील व्हायचं आहे. मला कुठेतरी माझ्या गावाचं, माझ्या घराचं नाव करायचं आहे. त्याच्यासाठी मी वकिली या क्षेत्रात आले. ओके. आता वकील म्हणून काम करताना तुम्ही कोणत्या कोणत्या टाईपचे केसेस हँडल करता? मी सध्या जास्त माझा सिव्हिलकडे ओढा आहे. मी जास्त जमिनीच्या जास्त केसेस हँडल करते, कारण सिंधुदुर्ग म्हटल्यानंतर जास्त क्रिमिनलचा काही विषय येत नाही. पण मी जमिनीच्या केसमध्ये जास्त मला म्हणजे त्याच्यातलं जास्त नॉलेज आहे. क्रिमिनलमध्ये मी जास्त इंटरेस्ट घेत नाही. ओके. अशी कोणती केस होती जी तुम्ही हँडल केली सक्सेसफुली आणि त्यामुळे एक तुमचे नाही का म्हणजे तुमच्या करिअरमधली आतापर्यंतची सगळ्यात तुम्हाला असं एक वकील म्हणून नाव मिळवून देणारी केस कोणती होती? हे सांगायला मला अत्यंत आनंद होईल, कारण तुमच्याच गावातली मी एक केस हँडल केली. रमाकांत परब ह्या केसने मला बरंच नाव दिलं, कारण मी ज्युनियर होते. त्या तिकडच्या लोकांनी, सगळ्या शेतकरी लोकांनी माझ्यावर खूप विश्वास टाकला आणि ती केस मी सक्सेसफुली हँडल करू शकले, याचा मला खूप अभिमान आहे. त्याचबरोबर मी वेंगुर्ला तालुक्यातील किंवा माझ्या गावातील बऱ्याच त्या केसेस होत्या, त्याच्यात मला बऱ्याच म्हणजे जमिनीच्या केसेसमध्ये एक ज्युनियर असून मला त्याच्यात स्वतः अभ्यास करून त्याच्यात मला जास्त यश आलं. तसंच सांगायला गेलं ना, तर माझ्या गावातीलच एक केस होती, अगदी माझ्या शेजारची केस होती.
मृत्यूपत्रावरनं केस होती. ती केस लढणं साधी गोष्ट नव्हती. तरी मला कोणाचाही आधार न घेता ती केस मी सक्सेसफुली हँडल करू शकले. आणि मी स्वतः सगळा अभ्यास करून माझ्या सिनियर ॲडव्होकेट शंकरराव पाटील, ज्यांचं मला नाव घेणं इथे गरजेचं वाटतं आणि ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरलं. कारण त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, कारण त्यांनी पूर्ण प्रॅक्टिस माझ्याकडे सोपवली. ओके. त्यांनी, कारण माझं काहीच बॅकग्राऊंड नसताना त्या व्यक्ती, म्हणजे ते बघ, आज मी त्याला गुरुजन स्थानी माझ्या मानते, पण त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला की पूर्ण ऑफिस मला माझ्या ताब्यात दिलं, की नाही पूनम, ही माझी खुर्ची आहे, ही तू घे आणि हे तू सांभाळ. अक्षरशः त्यांच्याकडे कस्टम डिपार्टमेंट, बँक डिपार्टमेंट, सिव्हिल, स्वतः नोटरी होते. तरी पण म्हणाले, नाही तू सक्सेस होणार, तू चांगली वकील आहेस, तू ह्याच्या पुढेही चांगली होणार. त्याच्या एका, म्हणजे ते त्यांच्या जो शब्दात काय, म्हणजे एक ताकद होती बघा, की नाही तू करू शकते. हे मला खूप प्रेरणादायी ठरलं. त्याच्यामुळेच माझ्याकडे लोकांचं ओढ वाढलं, की नाही पाटील सरांची ज्युनियर म्हणून एक बघण्याचा दृष्टिकोन, किंवा नाही एक सामान्य कुटुंबातील जन्माला आलेली मुलगी ही वकिली लेडीज म्हणून. कारण वेंगुर्ला तालुक्यात मी ज्यावेळी 2012 मध्ये आले तेव्हा जास्तशा लेडीज नव्हत्या, बरोबर. ॲडव्होकेट म्हणून नव्हत्या. आम्ही कोर्टात आलो, बरे वाईट प्रसंग आले, नाही हे क्षेत्र लेडीजचं नाही आहे असं आहे म्हणण्यात आलं, की ह्या क्षेत्रात लेडीज राहू शकत नाही. कारण माझ्या 1 ते 15वी पर्यंत मला वेंगुर्ल्यात कोर्ट आहे हे माहिती नव्हतं. अच्छा. ज्यावेळी मी लॉ केलं त्यावेळी मला प्रथम समजलं की वेंगुर्ल्यात कोर्ट आहे. ओके. आणि ॲडव्होकेट तायशेटे सरांचं नाव आवर्जून घ्यायला मला आवडेल. मी म्हटलं, सर मला अजून 7/12 समजत नाही. ते म्हणाले, तुला 7/12 नाही समजला ना तरी तू काही काळजी करू नको, तू अभ्यास कर, जिद्दीने अभ्यास कर, पुढे जाशील, चांगली वकील होशील. तुला वेंगुर्ल्यात खूप स्कोप आहे, तिथे जास्त वकील नाही आहे, चांगल्या प्रकारे तू तुझं हे करू शकतील. त्यांचे सुद्धा काही, म्हणजे काही जे त्यांनी मला मार्गदर्शन केलं, की नाही ह्या दुनियेत टिकाव धरायचं असेल तर आपण कसं प्रॅक्टिसमध्ये इंटरेस्ट घे, तू प्रॅक्टिसमध्ये तू पुढे जाशील. तर अशा दोन, ज्यावेळी मला वकिली ही माहिती नव्हतं तेव्हा अशा 2 ॲडव्होकेट ज्यांना मी आज माझ्या म्हणजे गुरुजन स्थानी मानते, त्यांनी मला ह्या क्षेत्रात येण्याबद्दल खूप खूप म्हणजे खूप मोलाचं सहकार्य केलं. तसंच सांगायचं झालं तर मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर 1 वर्ष एम.कॉम केलं. बऱ्याच स्पर्धा परीक्षा दिल्या जेणेकरून मी एक चांगले ऑफिसर बनण्यासाठी. काही परीक्षा मी उत्तीर्ण झाले, काही होऊ शकले नाही, पण लॉ हे माझं स्वप्न होतं. अच्छा. आणि ते साकार करण्यासाठी माझ्या घरातली, माझी बहीण, माझे आई-वडील, माझ्या घरातल्याने सगळ्यांनी मला सपोर्ट केला. फक्त त्याच्यात एकच सांगितलं गेलं, की माझ्या घरातल्याने, तू वकील झालीस ठीक आहे, पण ह्या वकिलीत जे काय बारकावे आहेत ते तुला माहिती आहेत का? बरोबर. तर मी म्हटलं, मला तर काहीच माहिती नाही. तरी मी जिद्दीने आले, नाही आम्ही तुझ्याकडे केसेस आणून देणार नाही, तू तुझं बघायचं. मी म्हटलं, ठीक आहे, तू माझ्याकडे केसेस आणून देऊ नका, मी स्वतःचं काय ते बघते. आणि आज इथपर्यंत मी पोचले. आज माझ्याच घरातल्यांना इतर ऑफिसर सांगतात, की ॲडव्होकेट पूनम नाईक तुमची कोण? त्यावेळी जो माझ्या घरातल्यांना अभिमान वाटतो ते एक माझं स्वप्न होतं. कारण ज्या घराण्याचं नाव मला मिळालं त्या घराण्याचं नाव मी आजपर्यंत जपले आहे आणि ह्याच्या पुढे जपणार आहे. त्यामुळे अशाने मी इन्स्पायर झाली, की माझ्या घरातली माणसं, माझे गुरुजन, वेंगुर्ला तालुक्यातील जे माझे वेंगुर्ला बारचे मेंबर आहेत, सिनियर ॲडव्होकेट, त्यांनी सुद्धा मला खूप मदत केली. नाही करू शकता तुम्ही, म्हणजे एक लेडीज आहे म्हणून त्यांनी कधी असं म्हटलं नाही की लेडीज ह्या क्षेत्रात नाही, तुला काय गरज वाटली हक्काने सांग. म्हणजे अशा प्रकारे करून मी ह्या वकिली व्यवसायापर्यंत पोहोचले. आणि तुम्ही इंडिपेंडेंटली ते केस हँडल करायला लागले, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढत हां, गेला. हो. बरोबर. तो कॉन्फिडन्स वाढवण्यात सांगते का, माझे सिनियर ॲडव्होकेट तशा ज्युनियर ज्या वकील आहेत त्याने, नाही तुम्ही हे करू शकता. हे जे वाक्य आहे ना, की जे तुम्ही करू शकता, बरोबर. हे खूप प्रोत्साहन देणारं असतं, की तू हे करू शकतेस. मग जरी ते शक्य नसलं तरी आपण तिथपर्यंत कसा पोहोचू शकतो, ते त्या अँगलने आपण विचार करत जातो. जर आपल्याला काही लोकांनी मागे खेचलं, काही ठिकाणी होतं तू हे करूच शकत नाही, तर ती मुलगी अजून मागायला म्हणजे येतात. आमच्या इकडे वेंगुर्ला बारमध्ये अशी नाही आहे पद्धत, तिथे नाही, तू करू शकते आणि तू हे झेपू शकतेस.
नाही वकील लेडीज असल्या म्हणून काय वकील होऊ शकते. मग त्या इन्स्पायरने आम्ही म्हणजे अजूनही माझ्या बरोबर लेडीज ॲडव्होकेट आहेत. त्या इन्स्पायरने मी पुढे गेले, की बाबा नाही तुम्ही करू शकता आणि लोकांनी दाखवलेला पक्षकाराने दाखवलेला विश्वास बरोबर. हा खूप महत्त्वाचा असतो. कारण ह्या क्षेत्रात फक्त हुशारी हवीच. त्याच्याबरोबर जे आपले पक्षकार असतात, बरेच पक्षकार एक 60-70 वयाचे असतात, 80 पर्यंत असतात. मग त्यांच्या मनाने किंवा त्यांच्या तुलनेने त्यांना कसं समजून घ्यायची, ही कॅपॅसिटी असली पाहिजे. की आपण आपल्या रुबाबात राहणं किंवा आपल्या अँगलने विचार करून चालत नाही, तर त्यांना आपल्याकडनं काय हवं असतं, हे जाणून घेणं महत्त्वाचं. आणि हे ज्यावेळी तुम्ही जाणून घ्याल, त्यावेळेस लोकं तुमच्यापर्यंत पोहोचतील. बरोबर. कारण वकील म्हटल्यानंतर बऱ्याच जणांचा असा हे असतो, की काळा कोट घातला, बॅज लावला, पॅन्ट शर्ट घातली आणि कोर्टात आले. बऱ्याच गोष्टींचा त्याग पण करावा लागतो. बरोबर. कारण पहिली 1-2 वर्ष बघितलं तर वकिली क्षेत्रात पैसे कोण, पेट्रोलचे पैसे पण कोण देत नव्हतं. अच्छा. तर ह्याच्यात आपण काय शिकायचं असतं, कारण आम्ही ज्यावेळी अ, वकिली डिग्री घेऊन येतो, हं. डिग्री कंप्लीट वेगळी राहते आणि आपण कोणाकडे तरी इंटर्नशिप करत असतो. त्यावेळी समजतं, कारण त्या क्लार्कांबरोबर अर्ज लिहिण्यापासनं, रजिस्टर रेडी करण्यापासनं ते एक्झाम्शनचे म्हणजे मुदतीचे अर्ज लिहिण्यापासनं आम्हाला शिकावं लागतं. अच्छा. हे आम्हाला कॉलेजला शिकवलं जात नाही. बरोबर. तर आम्ही म्हणतो हे अर्ज हे आपलं थोड्यांचा अनुभव असतो. म्हणजे माझा तो झाला, की आम्ही अर्ज लिहिण्यासाठी वकील झालोत का? म्हणजे सिनियर आम्हाला सांगतात, की नाही तुझा अर्ज लिहायला हे 2-2 तास एका अर्जासाठी बसावं लागतं, की त्यावेळी पण आता लक्षात येतं, की सिनियरने आपल्याला का सांगितलं ते. कारण त्या 2 तासात कोर्टासमोर काय होतं, काय नव्हतं. कारण कोर्टात 1 ते 50, 1 ते 100 केसेस असतात. मग या 1 ते 100 केसेसमध्ये काय-काय झालं? कोर्टासमोर सिनियर ॲडव्होकेटने काय सबमिशन केलं, त्याच्यातनं तुम्ही काय घेतला? म्हणजे हे शिकण्यापासनं ते आता केस चालवण्यापर्यंत एवढा जो कालावधी आहे, तो आम्हाला कंप्लीट 1-2 वर्ष जातात. कारण पूर्ण केस जोपर्यंत कळत नाही, केस स्टेप बाय स्टेप हँडल केली जाते. कारण आता आम्ही कोट घातला, गाऊन लगेच आम्हाला कोण आर्ग्युमेंटला उभं करणार नाही. तर आपण स्टेप बाय स्टेप कसं जायचं, हे ह्या क्षेत्रात मिळालं. पण एकदा आपण 1-2 वर्ष काढली, की आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो, की नाही आपण हे हँडल करू शकतो. बरोबर. कारण वकिली फक्त कोर्ट पुरती मर्यादित नसून आपण बघितलं आता मॅजिस्ट्रेट समोर, कलेक्टर समोर सगळीकडे जावं लागतं. एव्हा तलाठ्यांसमोर, सर्कल समोर सगळीकडे आपल्याला आर्ग्युमेंट करावं लागतं. हे काही लोकांचं कसं असतं, ह्या कोट घालतात म्हणून मी वकिली करणार. तर असं नसतं. खूपदा आता करिअर आपण निवडतो त्याच्यात मग स्वतःला इंटरेस्ट पाहिजे ना. बरोबर. मी गाडी घेऊन फिरते, मी मी कोट घालते म्हणून कोट घालणं हे चुकीचं. कारण प्रॅक्टिसमध्ये येण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. कष्ट म्हणजे आपल्याला काही गोष्टी सॅक्रिफाईस आपण घरातल्यांकडनं पण काही घरातल्यांच्या पण अपेक्षा असतात. ही कोट घालून जाणार आता हिला पगार मिळणार, पण तसं नसतं. प्रॅक्टिसमध्ये तसं नसतं. तर प्रॅक्टिसमध्ये टिकून राहण्यासाठी पक्षकार खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्याशी आपली अटॅचमेंट किती आहे, त्यांच्याशी जे बोलण्याची पद्धत आहे. कारण आपण जर पक्षकारांना हडतूड केलं तर कोण येणार नाही आपल्याकडे. बरोबर. मग त्यांच्याशी आपण कशा प्रकारचं त्यांचं काय समजून घेतलं पाहिजे, केवढं त्यांना हे बघणं खूप गरजेचं असतं. बरोबर. आणि सुरुवातीला सीनियर्सकडून आपल्याला एक मोरल सपोर्ट पाहिजे असतो पाहिजे असतं. आणि त्याचप्रमाणे घरच्यांचा पण सपोर्ट पाहिजे सपोर्ट असतो. पाहिजे असतं. बरोबर. तो तुम्हाला मिळाला ते चांगलं झालं. एखादी केस लढताना तुम्ही वकील म्हणून काम करताना तुम्हाला आतापर्यंत कोणते चॅलेंजेस आले? वकील म्हटल्यानंतर वकील आणि चॅलेंज ह्यांचं एक जवळचं नातं आहे. बरोबर. म्हणजे वकील म्हटल्यानंतर आणि प्रॅक्टिस म्हटल्यानंतर रोज नवीन चॅलेंज असतं. कारण आपण एक एक एकाच लिटिगेशन आता आपण जमिनीवरनं वाद आहे, काहींचे बाउंड्री डिस्प्यूट असतात, काहींचं पार्टी गडे वाटप असतं. मग रोज वेगवेगळ्या प्रकारचे केसेस आम्हाला हँडल करावे लागतात. आणि त्याच्यात काय होतं, की ते करण्यात जी मजा आहे, ती नोकरी करण्यात नाहीये. म्हणजे रोज आम्हाला एक-एक चॅलेंज स्वीकारावं लागतं, की बाबा ह्या केसमध्ये काय आहे किंवा क्रिमिनल केस असेल, तर त्या क्रिमिनल केसमध्ये काय आहे? आज कोण येणार विटनेस द्यायला? मग त्याची क्रॉस कशी घ्यायची? किंवा आपला सिव्हिलचा दावा असेल, दिवाणी दावा असेल, तर आम्हाला त्या ह्याच्यात अपोजिट वकील असतात, ते आर्ग्यू करत असतात. मग आपण त्याच्यात कसं आर्ग्यू केलं पाहिजे? कारण प्रत्येकाला वाटत असतं मी केस एक कोणतरी जिंकणार. पण त्याच्यासाठी
दिवस रात्र मेहनत करावी लागते की बाबा आपण आपला एव्हिडन्स कसा प्रूव्ह करू. तर आमच्यासाठी जे चॅलेंज आहे, चॅलेंज आणि आम्ही हे एक समीकरणच आहे. कारण चॅलेंजशिवाय प्रॅक्टिस करू शकत नाही आपण. कारण लिटिगेशन प्रॅक्टिस करायची असेल तर फुल कॉन्फिडन्सली चॅलेंज हे स्वीकारावंच लागतं. अच्छा. एखादी केस आली की त्याचा तुम्ही स्टडी कसं करता? आता माझ्याकडे काही सपोज धरून चला धडे वाटपाचा दावा आलाय, तर आम्ही सर्वप्रथम सातबारा बघितला जातो. सातबाऱ्याच्या नंतर आम्ही सगळे फेरफार काढून घेतो, जुने, नवीन. कारण ट्रान्झिशन म्हटलं की त्याच्या मुळापर्यंत जाणं खूप गरजेचं होतं. त्याचे आजोबा कोण आहेत, पणजोबा कोण आहेत, ह्यांचं सातबारा म्हणजे केवळ एवढी जागा त्याच्यावर कशी बघितली जाते, ह्याच्यासाठी डीप स्टडी म्हणजे पूर्वीपासूनचे सातबारा, त्याचे फेरफार ते बघून त्याच्यानंतर हा दावा कसा करायचा, हे आम्ही पक्षकारांना समजावून सांगतो. कारण लगेच सातबारा दिला आणि मी केस घालते असं काय होत नाही. कारण ह्याच्यासाठी स्टडी लागतो. तो अभ्यास करावा लागतो. जुने पेपर्स बघावे लागतात. नवीन पेपर्समध्ये काय बदल झाले, ते बदल कसे झाले, त्या नावात काय हे झालं, ह्या सगळ्यांचा एकंदरीत आपण अभ्यास केला जातो आणि त्याच्यानंतर आम्ही ते पक्षकारांसमोर प्रूव्ह करतो की बाबा असं-असं आहे, ह्याच्यानंतर काय करायचंय, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. हे चुकीचं असेल तर बरोबर कसं करून सांगायचंय. अच्छा. ह्याच्यासाठी आधी पूर्ण जुने, नवीन सातबारे किंवा फेरफार यांचा पूर्ण अभ्यास करून त्याच्यानंतर त्या प्रकारे केस हँडल केले जाते. ओके. आता ही गावची लोकं आहे, थोडेसे म्हणजे जी सामान्य लोकं आहे, ओके. त्या अशा कोणत्या चुका करतात, ज्यामुळे त्या कायद्याच्या कचाट्यात अडकतात? कसं आहे आत्ता बघितलं तर आमच्या कोर्टा थ्रू म्हणजे कायदेविषयक शिबिरं भरवली जातात. बऱ्याच ग्रामपंचायती म्हणा किंवा इतर गावात ज्या ज्या काही प्रोग्रामला असतात, त्यावेळी कायदेविषयक कार्यक्रम घेतले जातात. ओके. तर ह्या कायदेविषयक कार्यक्रम घेण्याचा एक इंटेन्शन आहे. कोणाचं कोर्टाचं इंटेन्शन आहे की प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला कायदा काय आहे हे समजलं पाहिजे. बरोबर. पण ते आम्ही बघतो आम्ही ज्यावेळी ग्रामपंचायतीला आणि कार्यक्रमाला जातो अक्षरशः लोकांना धरून आणावं लागतं, या कार्यक्रमांना या. कारण तिथे सातबारा कसे आपण बघितले पाहिजे किंवा एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तर तिने कोणापर्यंत दाद मागितली पाहिजे. एखाद्या लहान मुलं आहे, शाळेतला आहे, तर त्याच्यावर एखादा प्रसंग आला तर त्याच्याविषयी काय मार्गदर्शन किंवा त्याच्याविषयी ती आमची एक विधी संस्था आहे. मग त्याच्या थ्रू तिथे काय म्हणजे त्या संस्थे थ्रू मला काय मदत होईल, हा आराखडा शिकवला जातो. मग कसं असतं सामान्य लोकांचं कसं असतं, त्यांना माहिती आहे काय झालं की पोलीस स्टेशनला जाणं. बरोबर. ते काय करतात, काही जरी जमिनीवरनं वाद असेल तरी ते पोलीस स्टेशनला जातात. एकमेकांवर खोट्या कंप्लेंटी करतात. याच्यातनं काय होतं, एकमेकातले हेवे-दावे वाढले जातात. ह्याच्याने तुमचा जो जमीन विषय काय जो असेल मुद्दा तो बाजूला राहतो आणि दोन भाऊ पण नाही तुला क्रिमिनल केसमध्ये अडकणार तो म्हणतो तुला. आणि काय होतं, काय चौकशी न करता त्यांच्या कंप्लेंट लिहून घेतल्या जातात. मग ह्याच्यात काय होतं, कलुषित मन होतं एकमेकांचं. बरोबर. आणि त्याच्यानंतर ते थोडक्यात सांगायचं झालं बऱ्याच त्यांना मिसगाईड केलं जातं की नाही हा गेला आतमध्ये टाकलाय ह्याला शिक्षा होणार. पण तसं काही होत नसतं. कारण इन्व्हेस्टिगेशन प्रूव्ह करायला त्याला आणखी काही वेगळ्या पद्धतीने ते करावं लागतं. मुळात जर केसच खोटी असेल तर काय इन्व्हेस्टिगेशन म्हणजे प्रूव्ह काय करणार. तर सामान्य लोकांना सातबाऱ्याचं काही लोकांना नॉलेज नसतं. त्यांच्या जागा नावावर भरपूर असतात. पण त्यांना कळत नाही की आपल्याला ह्या सातबाऱ्यातनं आपण किती ह्याला मालक आहोत, किती ह्याला कूळ आहोत किंवा ही जागा जी आहे जी माझ्या वहिवाटीत नाही आहे की बाबा दुसऱ्याची आहे ती मग माझ्या ह्याच्यात कशी घेतली पाहिजे. मग ते काय करतात की आपल्या गावात काही लोक असतात त्यांच्याकडे मार्गदर्शन मागतात की तुम्ही करा. मग आता बघितलं तर बऱ्याच प्रमाणात एजंटगिरी वाढली आहे. मग ते सांगतात की नाही हे असं करा. म्हणजे जे वकिलांचं काम आहे ते ही एजंट जी लोक असतात ती लोक ह्यांना शिकवतात आणि त्याच्यातनं काय होतं मिसगाईड होतात. बरोबर. लोक मिसगाईड होतात. त्यांना कळत नाही हा माणूस आपल्याला किती मदत करेल. मिसगाईड होऊन झाल्यानंतर मग ते वकिलाकडे येतात. बरोबर. कसं असतं त्यावेळी जर कारण वकिलांकडे जर त्यावेळीच त्यांनी धाव घेतली बाबा माझा असा प्रॉब्लेम झालाय ह्याच्यातनं मला मार्ग काय काढता काय येईल, तर ते गेले तर वकील तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणार. नाहीतर कोर्टाकडे विधी सेवा समिती म्हणून आहे त्याच्याकडे त्यांना अर्ज करावा लागतो की आम्हाला
आमचं असा संवाद आहे, तर आम्हाला कायदेविषयक कोणाकडनं तरी चांगल्या वकिलांकडून मोफत वकील मिळावा. मग ह्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण म्हणतात ना, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं वाक्य म्हणतात. त्याच्यामुळे कसं होतं, लोकांचं असं मत आहे की कोर्टाची पायरी चढलं म्हणजे मी भिकारी झालो, की कोर्ट किती वेळ चालेल असं सांगू शकत नाही. कारण कोर्टात एवढी लिटिगेशन्स असतात, एवढे दावे असतात, कोर्टाची प्रोसिडिंग असते, लेंदी असते प्रोसिडिंग. मग ह्याच्यावर आपल्याला न्याय कधी मिळणार? मग काही लोक त्यामुळे काय होते, ह्यांच्या अशिक्षितपणामुळे की त्यांना जो मार्ग असतो सरळ, ते उलट्या मार्गाने जातात आणि ते अडकतात. त्याच्यामुळे सामान्य लोकांनी जर त्यांना अशा प्रकारचा त्रास, म्हणजे काही आपल्या जमिनीविषयी वाद आहे, इतर वाद आहे, तर त्यांनी कोर्टाकडे यावं. प्रत्येक तालुक्यात न्यायालय आहे. वेंगुर्ल्यात आहे, मालवण, सावंतवाडी, देवगड, सगळ्या तालुक्यात DMFC कोर्ट आहे. तिथे मोफत कायदेविषयक जिल्हा विधी सेवा समिती आहे. त्यांच्याकडे जाऊन त्यांनी आपली हरकत नोंद, म्हणजे आपल्याला असं असं कायदेशीर प्रतिनिधी पाहिजे. आमच्या इकडे विधी सेवा समितीकडे 4 वकील जे मोफत काम करू शकतात, त्यांच्याकडे आपल्याला सामान्य जनता आहे, त्यांच्याकडे मोफत मार्गदर्शन मिळतं. आणि ह्याच्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम, म्हणजे जे कोर्टाकडनं ज्या काही गोष्टी कायदेविषयक प्रशिक्षण दिलं जातं, ते अटेंड करणं खूप गरजेचं आहे. अच्छा. समजा एखाद्याला काही प्रॉब्लेम आहे, ओके, त्याला काहीतरी अडचण आहे, जमिनीची असेल किंवा क्रिमिनल असेल, किंवा तुम्ही जसं बोललात की मुलींचा काही प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी पहिलं कुठे जावं? पोलीस स्टेशनमध्ये जावं की वकिलांकडे यावं? कसं असतं, जर तुमच्या, आता बघा, मी मुलीचा एक विषय सांगते. एखाद्या मुलीवर विनयभंगाची काय केस असेल किंवा काय असेल, आता बघितलं तर आपण नॉर्मली बघा, शाळात जे हे वाढतं, बलात्कार, विनयभंग, हे मुलींच्या बाबतीत होतं. काही वेळा काय होतं, असं झाल्यानंतर एकतर ती पीडितची मुली असते, ती घाबरलेली असते. कारण काही गोष्टी ज्या तिच्या कधी बघितल्या त्या तिच्या आयुष्यात घडत असतात. मग त्यावेळी जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही एका चांगल्या, म्हणजे पोलीस स्टेशनला गेलेच पाहिजे, तो शिवाय फिर्याद नोंद होणार नाही. पण ते झाल्याच्या नंतर डॉक्टर केले पाहिजे. मग आपल्या पोलिसांना त्यांनी सगळं खरं सांगितलं पाहिजे. पोलीस स्टेशनला गेलेच पाहिजे ते, की बाबा असं असं माझ्या बाबतीत झालंय. कारण बऱ्याच मेडिकल ट्रीटमेंट लगेच घेणं गरजेचं आहे. त्याच्यातनं फ्लो होतं की बाबा याच्यावर सिपत काय हे. तर अशा प्रकारच्या गोष्टी, तर आपल्या जवळ एखादी कोण वकील किंवा कायदेविषयी कोण सल्लागार असेल, तर तिचा सल्ला घेतला पाहिजे, की बाबा नाही, असा असा प्रसंग झालाय. कारण ह्याची नोंद काय होतं, विनयभंग किंवा बलात्कार आज घडलेला असतो आणि तक्रार 5 दिवसांनी नोंदवली त्याची. त्याच्यामुळे काय होतं की सगळं जे पंचनामा हे लेट होतं आणि हे सगळं मग कोर्टात प्रूव्ह होईपर्यंत वेळ लागतो. बरोबर. पोलीस स्टेशनला गेलंच पाहिजे लगेच. ज्यावेळी अशा प्रकारचे, म्हणजे विनयभंगाची केस असेल किंवा बलात्काराची केस असेल, त्यावेळी पहिलं त्यांनी पोलीस स्टेशन जाणं गरजेचं आहे. पण जमिनीचं काय असेल, तर त्याने कायदेविषयक मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. पण ह्या केसमध्ये पण काय होतं माहिती आहे का, काही वेळा की त्यांनी घरी सांगितलं. घरी सांगितल्यानंतर घरच्यांना पण ही एक भीती असते की आता ते पब्लिश झालं, सगळ्यांना कळलं की नाव खराब होईल वगैरे असं. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एक लोकांमध्ये समज आहे की सामान्य माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, किंवा तो एक ट्रस्ट फॅक्टर आहे ना, की कोर्टात जाणं किंवा पोलीस स्टेशनमध्ये पण जाणं, उगाच आपणच अडकू वगैरे, ही पण भीती आहे सामान्य लोकांमध्ये. ती कशी तुम्ही, तो गैरसमज तुम्ही त्यांचा कसा दूर कराय? कसं आहे माहिती आहे, आता बघा, आपण म्हणतो की मुली आणि मुलगा समान हक्क, समान कायदे झाले. त्यामुळे घरातल्यांनी ज्यावेळी अशा प्रकारचे प्रसंग होतात, मला वाटतं की असा प्रसंग घडतो आपल्या गावात एखाद्या मुलीवर, त्यावेळी पूर्ण गावाने निर्णय घेणं गरजेचं असतं. कारण त्या मुलीचा त्याच्यात काही दोष नसतो. तर आपल्याकडे जी लोकांची मेंटॅलिटी आहे, आपण मॉडर्न झालो आहोत. आपण ती मॉडर्न आपण कशाने झालोय? कपड्याने झालो. तर मनाने अजून मॉडर्न झालेलो नाही. तर कसं असतं की त्या मुलीला सपोर्ट गावाचा असतो. कारण त्या एका पीडित मुलीचा जो कोण आरोपी आहे, तो गावातलाच असेल. बरोबर. एखाद्या, म्हणजे 100% 20% बाहेरचा असेल. पण नॉर्मली मी बघितलंय 100% 50 ते 60% आपल्या गावात असते. मग काय केलं जातं, तो अमक्या कुटुंबातला आहे म्हणून त्याला पॅम्परिंग केलं जातं की नाही, तो असा करणार नाही. समोर घटना ज्या घडलेल्या आहेत, मी स्वतः बघितल्यास, नाव घेणं चुकीचं आहे. समोर जरी घटना घडल्या तरी घरातली लोक, गावातली लोक नाही, 3 वर्षाच्या किंवा 4 वर्षाच्या मुलीला काय करणार? विनयभंग, बलात्कार, तिला काय करणार? मग तिच्यावर बर्डन आणलं जातं.
बरोबर. त्या फॅमिलीला गावाने सपोर्ट करणं आणि ज्यावेळी गावाने येऊन सपोर्ट करणार त्यावेळी ती फॅमिली त्यांना वाटतं की आपल्याला प्रोटेक्ट करायला कोणतरी आहे. तुम्ही सांगा गावात आपले 50 कुटुंब आहे. नॉर्मली धरून चला एका त्या कुटुंबात ज्या मुलीवर हा प्रसंग घडलाय, बलात्कार किंवा विनयभंग घडलाय, ती एक गरीब घरातील मुलगी असेल, बरोबर. त्यांना काय वाटणार उद्या माझ्या वडिलांना म्हणजे त्यांना वाटणार की माझ्या वडिलांना भावांना हे कामाला घेणार नाही किंवा काय करणार नाही. माझ्या मुलीची जर आज मी इज्जत पोलीस स्टेशनला इज्जत गेली त्याविषयी पोलीस स्टेशनला जर नोंद केली तर काय होणार, ही भीती माणसात झाली. तर ह्याच्यासाठी कसं आहे माहितीये प्रत्येक लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. कारण एक 3 ते 5 आपण धरून चला 10 वर्षाच्या मुली आता म्हणतात मोबाईल मुलींचं हे सगळं समजतं हे समजतं, पण ज्यावेळी अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळी पूर्ण गाव ह्याने त्या मुलीला सपोर्ट करणं किंवा त्या घराण्याला जरी तो कोणी असू दे पहिली त्याला तिथे शिक्षा देणं गरजेचं असतं. कारण आता काय बलात्कार केला काही केसेस होतात सुटतात ते 7 वर्ष शिक्षा भोगतात, पण तिच्यावर जो आघात झालेला असतो तो ती मरेपर्यंत तिच्या लक्षात राहतो. ह्याच्यासाठी जसं आपण कपड्याने मॉडर्न राहतो विचाराने मॉडर्न राहणं गरजेचं आहे. आपण बघा 4 वर्षाच्या मुलीचा आता सपोज चला 4 वर्षाची ती मुलगी आहे, बरोबर. तिला आता 18 वर्षी किंवा 20 वर्षी, पण लोक सांगताना सांगणार नाही तिच्यावर रेप झाले, बरोबर. त्यात तिचा काही दोष पण तिचा काही दोष नसतो, तिला हे रेप किंवा काही माहितीच नसतं, तिला फिजिकल रिलेशन काय आहे काय हे माहितीच नसतं. पण आपण काय करतो बघा आपल्याला वाटलेलं बरेच आता दिल्लीला काही गोष्टी घडल्या सगळीकडे बदलापूरला आता हे होणार नाही, पण हे दिवसांदिवस वाढत आहे. का वाढत आहे? लोकांच्या मेंटॅलिटीमुळे ना. आपण जर जसे कपड्याने आता गावागावात बघता मॉडर्न तसे जर आपण विचाराने मॉडर्न होऊ तर अशा प्रकारचे प्रसंग घडणारच नाही ना. किंवा अशा प्रकारचे प्रसंग जर घडले तर त्याच्याविषयी आवाज उठवला पाहिजे, पण असं केलं जात नाही. आम्ही आता बऱ्याच मी तर गावातच राहते त्यामुळे बऱ्याच अंशी की त्या मुलीला हे केलं जातं हॅडॅक केलं जातं की शाळेत की नाही हिच्यावर असं झालं, अरे हिच्यावर असं झालंय तो करणारा कोण आहे, बरोबर, ह्याचा विचार केला जात नाही. त्याच्यामुळे काय होतं तिची जी मेंटल कॅपॅसिटी आहे ती एका बाह्य द्यायला जाते की नाही माझ्या बाबतीत असं झालंय. ह्याच्यात जर गावातल्या लोकांनी किंवा आपल्या घरातल्या लोकांनी जर प्रोटेक्ट घरातले लोक करणार प्रोटेक्ट, पण जर गावाने प्रोटेक्ट केलं तर तिला वाटतं नाही माझ्या बाबतीत काय घडलं नाही, जो घडणार ज्याने हे घडवलं तो बिंदास फिरत असतो. पण त्या मुलीला आयुष्यभर गावाकडनं हे असतं. नाहीतर एक असतं की जर तो मुलगा एका चांगल्या घराण्यातला असला तर सगळ्या क्षेत्रात त्याच्यावर बर्डन आणलं जातं मुलीवर की तू कंप्लेंट देऊ नको, बरोबर, तू कंप्लेंट देऊ नको, कारण तू कंप्लेंट दिली तर बाकीच्यांचं तुझ्या घरातल्यांचं खरं नाही. अशा घटना पण असतात, बरोबर. हे कशाला वकिलांना पण धमक्या दिल्या जातात की असं करू नका तसं करू नका. मी धमक्यांना घाबरत नाही, मला पण दिलेली आहे वेंगुर्ला तालुक्यात धमकी की अशा केसेस घ्यायच्या नाही. म्हटलं मी धमक्यांना घाबरत नाही, मला हवी ती धमकी द्या, मी ज्यांचं काम करायचं असेल त्यांचं मी काम करलं. म्हणजे ज्यांची वकिली नाही त्यांचं ग्रॅज्युएशन पण शिक्षण पूर्ण झालेलं नसतं अशी लोक जी राजकीय क्षेत्रात किंवा इतर ते पण धमकी देतात की नाही तू हे करायचं नाही. म्हणजे एवढ्याच आजकाल तेच झालं की शिक्षणापेक्षा जास्त इतर गोष्टींना महत्व दिलं जातं. त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट कोणालाही न घाबरता निर्भीडपणे जसं आपण मुलींना नाही हे हवं म्हणजे हेच हवं तसं आधी समाजात हे शिकवलं पाहिजे की नाही हे असं राहायचं, असं आपलं प्रोटेक्शन करायचं आणि आपल्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध लढायला सगळ्यांनी तत्पर राहिलं पाहिजे. तर सपोज आता मी वकील आहे, माझ्यावर एखादा अन्याय झाला मी गप्प बसले तर मी इतरांना न्याय काय देऊ शकणार ना, बरोबर. माझ्यावर जो अन्याय झालाय तोच मी माझ्या मांडू शकत नाही समोरच्या व्यक्ती बरोबर मी भांडू शकत नाही, तर मी इतरांना न्याय काय देणार, बरोबर. कारण माझ्याकडे तुम्ही काय येणार न्याय मागण्यासाठी ना, आणि मीच जर माझ्यावर अंतर मी तुम्हाला न्याय काय देणार. तर प्रत्येक जसं म्हणता तुम्ही की मुलींवर अत्याचार स्वतःची मेंटॅलिटी बदलणं खूप गरजेचं आहे. घरच्यांनी पण मुलींना योग्य वेळेत योग्य शिक्षण देणं गरजेचं आहे. आताच्या दुनियेत फक्त जेवण करणं एवढं शिकवणं गरजेचं नाही, तर स्वसंरक्षण माणसांना ओळखण्याची
एक पद्धत आहे की हा माणूस असा आहे, ह्या पुढे आता ठीक आहे, ह्याच्या पुढे अजूनही खूप काही गोष्टी आहे, त्याच्यात आपण कसं हे होणार. आणि सगळ्या गावातल्या लोकांनी आपल्याला तिला जर आपण प्रोटेक्ट केलं बरोबर. तर बऱ्या अंशी असे गुन्हे होणार नाही. कारण बरोबर. आणि कसं आहे माहिती आहे का, एक पीडित आहे, जिला न्याय मिळाला नाही, तर काय होतं, जो आरोपी आहे ना, त्याला प्रोत्साहन मिळतं. चल मी केलंय, मला काही झालं नाही, मी अजून पण करू शकतो, असे एक गैरसमज होतो. प्लस मला असं वाटतंय, की ज्या दिल्लीची घटना घडली किंवा जी आता बदलापूरला घडली, तर हे घडण्यामागे काय कारण आहे? म्हणजे मला असं वाटतं, की कायद्याचा पण धाक असला पाहिजे. कारण जी दिल्लीची घटना घडली, तिला जवळपास न्याय मिळायला 7 वर्ष वगैरे लागली. हो, तर हा एवढा वेळ का लागतो? कसं कायद्या असतं माहितीये, हं. आपली त्यावेळी केस एखादी पीडित व्यक्ती असते, तिची केस फाईल व्हायला, रजिस्टर व्हायला बराच कालावधी जातो. पण असे ज्यावेळी गुन्हे घडतात, त्यावेळी काय होतं, नॉर्मली विटनेस सापडत नाही. विटनेस सापडत नाही. कोर्टाची जी प्रोसिडिंग आहे, कोर्टाकडे जी चार्जशीट दाखल केली जाते, त्याच्यासाठी ठराविक कालावधी असतो. त्या कालावधीत होत नाही. काही आता आम्ही गावातच बघितलं, एखादा तुम्ही पंच म्हणून घालाल का? जरी तो गुन्हा घडलेला असला तरी लोकं तयार होत नाही घालायला. की मी स्वतः म्हणून असं सांगणारं कोण नसतं, की मी हे गुन्हा कृत्य घडताना घडलंय. आता तुम्ही म्हणता आता किती असे बलात्कार हे वगैरे झालेल्या मुली ज्या गप्प आहेत. हो. भयानक. हे आता आपल्याला वाटलेलं दिल्लीला झालं अभय परत होणार नाही. पण त्याच्यानंतर हे आपलं परवाचंच झालं ना, आपल्या त्या डॉक्टर मुलीचं, हां. ते किती भयानक झालं सांगा. ती अशी आता आपण म्हणतो बाथरूमला अशा गोष्टी होतात किंवा इतर ठिकाणी, ती तर प्रोटेक्शनमध्ये होती, फुल प्रोटेक्शन हॉस्पिटलमध्ये होती. मग कसं असतं ह्या प्रोसिडिंगला लेट होतो कारण कायद्याची जी प्रोसिडिंग आहे थोडी कसं काही वेळा लवकर होतात, पण काही पंच, विटनेस त्यातले पुरावे बघितले जातात, त्याच्यावर अभ्यास केला जातो. मेडिकल जो ऑफिसर असतो, त्याच्याशी काही गोष्टी डिस्कस करून ते सगळं बनवलं, ह्याच्यात त्यांचा थोडासा वेळ जातो. आणि त्याच्यामुळे पण कसं असतं, एकच फायलिंग नसतं, हे महत्त्वाचं आहे. की कोर्टात कशा असे 100 केसेस असतात. मग ह्या गोष्टीला प्रेफरन्स दिला पाहिजे. मी म्हणते बलात्कार किंवा पण कसं असतं काही गोष्टी ह्या तांत्रिक अडचणीमुळे किंवा इतर काही गोष्टी असतात ज्या कायद्याच्या तरतुदीच्या बाहेर जाऊन जजेस लोकांना किंवा काही कळत नाही. तर काही करता येत नाही त्यांना जजेस लोकांना ह्या त्याच्यामुळे डिले होतो थोडासा. पण त्याच्यातही आता बऱ्यापैकी आमचा जो BSc नवीन कायदा आलाय त्याच्यात बऱ्याच तरतुदी केल्या. म्हणजे लोकांना कसं त्याच्यातनं लवकर बाहेर पडता येईल. म्हणजे लोकांना न्याय कसा लवकरात लवकर मिळेल ह्याच्याविषयी आता नवीन कायद्यात सुधारणा केल्या आहेत. जेणेकरून अ, की हे आपलं कसं असतं ते लगेच चार्जशीट कोर्टाकडे दाखल करणं किंवा जो आरोपी असतो त्याला समन्स बजावणी लवकर करणे किंवा पंचनामे वगैरे त्याच्यात पोलिसांनी काय केलं पाहिजे, कशा प्रकारचे पंचनामे कसा लवकरात लवकर कसा केला पाहिजे, इतर जे विटनेस असतात त्यांचे समन्स कसं बजावणे, अशा प्रकारचे बरेच कायदे नवीन केले आहे. जो कायदा नवीन आला आहे आपला त्या भारतीय न्याय संहिता, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहे. ओके. असे कोणते कायदे आहेत, जे सगळ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे, जे सामान्य लोकांनी? सामान्य लोकांना आधी महिलांना महिलांचा कायदा माहिती असणं गरजेचं आहे. जरूर. कारण महिला हा समाजातला महत्त्वाचा घटक आहे असं माझं म्हणणं आहे. तर त्यांना त्यांचे अधिकार समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाला आधी आपल्या भारताची राज्यघटना म्हणजे संविधान माहिती असलं पाहिजे. यंदापासून आपल्याकडे संविधान वाचलं जातं, मग त्याच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. आणि जमिनीचे कायदे हे बऱ्याच शेतकरी लोकांना जे जमीनविषयी जे काही कायदे आहेत ते माहिती नसतात. बरोबर. म्हणजे कुळवैवाद किंवा इतर जे काही कायदे असतात, तर हे जे आणि आपले हक्क म्हणजे आपले हक्क आणि अधिकार ह्याच्याविषयी माहिती नसते. बऱ्याच शेतकऱ्यांना बरेच जे लोकं असतात, एखादा पूर लागलेला असतो, मालक असतात, मालक थोडे उच्च शिक्षित असतात. मग त्याच्यावर अन्याय होतो. मग ह्याच्यासाठी त्या माणसाला जमीनविषयक जे स्वतःची जमीन आहे किंवा स्वतःचा जो काय अधिकार आहे, तर ह्याच्याविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके. ज्यांना वकील बनायचं आहे, तर त्यांना तुमच्या एक्सपिरियन्सवरून काय सांगाल? माझं म्हणणं आहे ज्यांना प्रॅक्टिस करायची असेल, हं. त्यांनी आधी महत्त्वाची गोष्ट ज्यांना वकील बनायचं आहे, त्यांना का वकील बनायचं आहे,
हे महत्वाचं असतं, की दुसरा वकील बनला म्हणून मी वकील बनणार, किंवा तो गाडी घेऊन चाललाय, तो कोट घालतोय म्हणून मी कोट घालणार. अशा प्रकारची वकिली, अशा प्रकारे असेल तर वकील बनू नये. जर खरोखर त्याला आवड असेल त्या क्षेत्राची, की नाही मी वकील होऊन प्रॅक्टिस, किंवा बऱ्याच लॉ मध्ये प्रॅक्टिसच नाही, इतरही सर्व्हिसेस आहेत, काही गोष्टी आहेत, अजून खूप SCS आहे, पुढे शिक्षण करू शकतो. मग त्याला जर प्रॅक्टिसमध्ये यायचं असेल तर त्याने पहिली मनाची तयारी केली पाहिजे, की पहिली 1 ते 2 वर्ष आपल्याला फ्री कॉस्ट पेमेंटचं काम केलं पाहिजे. अक्षरशः सिनियर ॲडव्होकेटचं सगळं, जसं एक क्लर्क काम करतो ते सगळं शिकलं पाहिजे. आणि आवड पाहिजे, अभ्यासाची आवड पाहिजे, नवीन नवीन शिकण्याची आवड पाहिजे. थोडासा पर्सनल प्रॉब्लेम बाजूला ठेवून आपण वकिली केली पाहिजे. बरेच पर्सनल प्रॉब्लेम असतात ना, आपण ते आपल्या पर्सनल प्रॉब्लेममुळे इतरांना हे करू शकत नाही, डावलू शकत नाही आपल्या पक्षकारांना. मग ती कॅपॅसिटी पाहिजे, दुसऱ्याचं ऐकून घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे, भांडायची कॅपॅसिटी पाहिजे. कारण वकील म्हटल्यानंतर थोडासा आवाजात दम पाहिजे. कारण वकिलाच्या आवाजात दम नसला तर पक्षकार सांगणार मला तुमच्याकडे केस चालवायची नाहीये. म्हणजे आवाजात दम पाहिजे. वकिलाच्या चालण्या बोलण्या अट्रॅक्टिव्हनेस पाहिजे, की समोरचा थोडासा अट्रॅक्टिव्ह झालाच पाहिजे. हा वकील काय बोलणार. आणि कसं असतं, असं म्हणत नाही की वकिलाने एकदम हँडसम दिसलं पाहिजे, पण वकील अट्रॅक्टिव्ह हवा. कारण ती ज्यावेळी 4 लोक बसलेली असतात कोर्टात, त्यावेळी त्यांचा वकील येतो, त्यावेळी ते आजूबाजूला कुजबुज होते की हे तुमचे वकील, ते तुमचे वकील. मग ते सांगताना पण विचार, हे तुमचे वकील. मग जर वकिलातच दम नसेल तर आपण काय करू. म्हणजे असं हे म्हणजे जे मला अनुभव आले ते सांगते. म्हणजे त्या वकिलात दम पाहिजे, की बाबा नाही आपण पक्षकारांसाठी भांडलं पाहिजे. आपण बारूम मध्ये वकील एकत्र बसून हो चहा पाणी एकत्र ताटात, पण जे कोर्टासमोर आमचं असतं ते थोडंसं अट्रॅक्टिव्ह पाहिजे, बोलणं व्यवस्थित पाहिजे. इतर आपलं राहणीमान तर प्रत्येकाचं हल्ली असतं, तशाच प्रकारचे सगळ्यांना ऐकून घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे. की आपल्याकडे आता म्हणालात तुम्ही, अगदी खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत लोक येत असतात. मग असं खालच्या थरातल्यांना वेगळा नाही, वरती नाही, सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे. की प्रत्येकाचं प्रत्येकाचे प्रॉब्लेम, स्वतःचे प्रॉब्लेम असे सॉल्व्ह केले पाहिजे. तर ह्या वकिली व्यवसायात यावं. कारण मग कसं असतं, अभ्यास करण्याची जी कॅपॅसिटी असते, ह्या क्षेत्रात प्रत्येक केसला अभ्यास करावा लागतो. ती कॅपॅसिटी पाहिजे. प्रत्येक गोष्ट पैशाच्या ह्याने, आशेने, किंवा ह्याच्यात मला एवढे पैसे मिळणार असं न करता, की पहिल्या काही गोष्टी आम्ही मोफत केल्या पाहिजेत, लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे, की नाही मी हे करू शकते. आणि ही जर कॅपॅसिटी असेल तर त्याने वकिली क्षेत्रात यावं, असं माझं म्हणणं आहे. अच्छा, तुमचं विजन काय आहे? माझं विजन म्हणजे आता मला एवढंच आहे की ह्या क्षेत्रात अजून मोठं व्हायचंय माझं. आणि मला माझ्याबरोबर ज्या इतर आता माझ्याकडे आहेत ज्युनियर्स 2 मुली आहेत, अजून कोण आहेत, त्यांनी पण माझ्यासारखं लेडीज वकील म्हणून, कारण लेडीज वकील म्हणून पुढे यावं, किंवा त्यांचं पण माझ्यासारखं एक नाव व्हावं, की माझं आता वेंगुर्ला तालुक्यात बाबा कोण हो ॲडव्होकेट पूनम नाही, असं त्यांनी पण प्रत्येक म्हणजे लेडीजने पुढे यावं. आणि मला पण अजून खूप शिकायचं आहे या क्षेत्रात, अजून खूप पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे हे म्हणजे अजून खूप शिकायचं आहे. कारण अजून मी तेवढं शिकलेलं नाही आहे अजून. कारण वकिली म्हणतात ना, वकिली शिकायला शेवटपर्यंत वकिला एक हेच असतो, विद्यार्थीच त्याला नव्हे. तसं मला अजून खूप मोठं व्हायचं आहे. कारण प्रत्येक केस वेगळी असते, प्रत्येक केस अभ्यास वेगळा असतो. ओके, तुम्हाला संधी मिळाली एक कायदा बदलायची, तर तो कोणता कायदा? मी महिलांचा कायदा बदले. अच्छा. कारण आपण बघितलं तर मी आता जवळजवळ बऱ्याच म्हणजे ज्युनियर स्टेजला मी सुरुवातच डोमेस्टिक पासून केली. डोमेस्टिक म्हणजे कौटुंबिक हिंसाचार कायदा. मग ह्या कायद्यात महिलांचे संरक्षण, बरेच कायदे आहेत. पण कसं होतं, नॉर्मली बघितलं ना तर ह्या कायद्यात महिलांच्या बाजूने जे कायदे केले ते बरोबर आहेत, पण तो कायदा किंवा ती महिला खरोखर पीडित आहे किंवा नाही, कारण ह्या कायद्याचा गैरवापर सुद्धा हो. मग खरोखर ती, कारण हल्ली बघितलं तर ते बेंगलोरचे केस झाले. बऱ्याच गोष्टीमध्ये कसं असतं,
दोन्ही एखाद्या खरोखर महिलेवर अत्याचार होत असतो की खरोखर ती पीडित महिला असते, बरोबर. पण एखादी महिला अशी असते की तिला नाही, तिचं एमच असतं की त्या घराला उद्ध्वस्त करणं, की मी काय करणार नाही, मला त्या घराला उद्ध्वस्त केलं पाहिजे. ती कुठेही पीडित नसते. मग त्याच्यासाठी मी म्हणेल खरोखर हिच्यावर पीडित असं हे झालंय का, तर तो सर्वे करणं खूप गरजेचं आहे. कारण अशा अशा महिलांमुळे बऱ्याच लोकांची मुलं नाहीशी झाली, कारण त्यांनी सुसाईड हां, बऱ्याच मुलांनी सुसाईड सुसाईड केलंय. कशाला? तर बायको ऐकत नाही. बायको आपल्या कारण मुलींनी सुद्धा मेंटॅलिटी बदलली पाहिजे. कारण आपण आपल्या जसं आई-वडिलांना कॅरी करतो, तसंच सासू-सासरे किंवा इतरांना कॅरी केलं पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. आमच्या इकडे मी बघितलं, की माझ्या ऑफिसमध्ये आज रडते ती मुलगी, पण 8 दिवसांनी लगेच दुसरं लग्न करते. अच्छा. त्या मुलाने सुसाईड केलं. असे मॅटर पण होतात. मग ह्याच्यासाठी महिलांसाठी जो कायदा काढलाय, त्याच्यात खरोखर बाबा ती महिला पीडित आहे का, हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण हे न बघता आम्ही आम्ही प्रत्येक महिलेच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही जे कागदोपत्री ते लिहितात ते घेतो किंवा अशा प्रकारचे क्लेश होतात, की बायका कपडे फाडून नाही माझ्यावर असं-असं झालंय, काही गोष्टी झाल्या. मग ह्याच्यात तसं पोलिसांचा दोष नसतो. ते कंप्लेंट म्हटल्यानंतर लिहून घेतात. तर पण ह्याच्यात खरोखर अन्याय झालाय का? तर हे हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच मी स्वतः डोमेस्टिक ॲक्ट खाली बऱ्याच केसेस हँडल केल्या आहेत. खरोखर अन्याय होत असेल, तर तिने अवश्य तिला कोर्टात न्याय मिळावा. पण जर का अशा प्रकारचे एखाद्या फॅमिलीला उद्ध्वस्त जर होत असेल, कारण जसं आपण म्हणतो आता समान महिला आणि पुरुष. पुरुष समान मत म्हणतो, तर महिलांनी सुद्धा आपली मेंटॅलिटी बदलणं गरजेचं आहे. बरोबर. त्यांनी सुद्धा कुठेतरी आपण ज्यावेळी आता बघितलं तर पीडित आता म्हणतो आपण डोमेस्टिक कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली लेडीजना हे अधिकार, फक्त लेडीजना अधिकार, पण त्यांची कर्तव्य पण आहेत ना त्या घराप्रती, जी त्यांनी पार पाडली पाहिजे. कारण मी तर आता बऱ्याच केसेस माझ्या अगदी 50 ते 100 मधल्या एक 50 खऱ्या असतील, 50 खोट्या असतील. म्हणजे वागण्यात कळतं की खरोखर ती महिला पीडित झाली आहे की नाही. आणि त्यांना कायद्याने जे ह्याचा केलाय ती गैरवापर करते की नाही हे डोळ्यासमोर येत असतं. पण वकील म्हणून आम्ही काय करू शकत नाही. कारण प्रत्येक आता मी गाव राहटीवर प्रॅक्टिस करतो, त्याच्यामुळे कळतं की ह्या महिलेने त्यांना त्रास दिला पुरुषाला, की पुरुषाने महिलांना त्रास दिला. तर ह्याच्यासाठी मी म्हणेन की ज्याच्यावर खरोखर अन्याय होतो किंवा तर ह्याची दखल घेतली गेली पाहिजे. खरोखर त्या महिलेवर अन्याय झाला का? अच्छा. आणि महत्वाची गोष्ट एका कायद्यात म्हणजे जे आता बलात्कार वगैरे करतात, जे लहान मुलं खॉस्को केसमध्ये, तर त्यांच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे. बरोबर. म्हणजे त्यांना जी 12 वर्ष दिली ती आजन्म कारावास जरी दिला तरी ती कमी आहे असं माझं म्हणणं आहे. कारण त्या मुलीच्या आयुष्याचा खेळ करतात आणि तो 7 वर्षाची शिक्षा भोगून 12 वर्षाची तो सुसाईड फिरत असतो. तर असे जे बलात्कार ह्याच्याविषयी त्यांना आजीवन कारावास किंवा फाशी म्हटला तरी चालेल. कारण त्या ज्या मुलींचं आयुष्य बरबाद करतात बरोबर. त्यांच्यावर मी न्यायालयाने योग्य ती शिक्षा, योग्य ती नाही, कठोरातली कठोर जी शिक्षा असते ती देणं गरजेचं असतं. प्लस ते बाल गुन्हेगारांचं वय आहे, ते कमी झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? बाल गुन्हेगार आता वय कमीच झालं पाहिजे. हां. कारण आता बाल कोणाला म्हणायचा हा प्रश्न. बरोबर. कारण पूर्वी एक 18 वर्षापर्यंत मुलांना काही एक 14-15 वर्षापर्यंत काही कळायचं कळायचं नाही. पण आता बघितलं 1ली ते 2रीत मुलं गेली की त्यांना सगळं माहिती असतं. अच्छा. त्याच्यामुळे आता बालवय ते कमी करणं खूप गरजेचं. हां, तेच ना. आता आपल्या बालविवाह सावित्रीबाई फुलेंनी आणि आपल्या शिक्षणासाठी तो काय धडपड घेतली आहे किंवा आपण विवाहित असून सुद्धा ते शिकल्या इथपर्यंत मुलींना त्यांनी आणलं. पण आता बघा, आता पूर्वी बालविवाह व्हायचे म्हणून त्या विरोधात बऱ्याच जे सगळे स्वातंत्र्य जे आपल्या सर्व आपले नेते मंडळी होते सगळ्यांनी पुरस्कार घेतला. पण आता बघितलं, आता बालविवाह सुरू झाले आहेत. मुलगी 10वीत गेली की लग्न, 7वीतल्या मुली सुद्धा लग्न करतायत. अच्छा. अशा गोष्टी घडायला लागल्या म्हणजे परत बालविवाह आलेच ना. बरं. तुम्ही सांगा, आज जी मुलगी 18 वर्षाची आहे, 18 वर्षाच्या मुलीच्या पदरात 2 मुलं आहेत डिव्होर्स केसमध्ये. मग हा बालविवाह नाही तर काय? म्हणजे अशा प्रकारचे
घटना घडत आहे तिकडे. म्हणजे आता ह्याला 23 वर्षाची मुलगी आहे. तिच्याकडे 5-5 वर्षाची मुलं डिव्होर्स केसमध्ये. अच्छा. हां, अशी एखादी शॉकिंग केस सांगा ना, जी तुमच्या जवळ आली आहे आणि म्हणजे खूप शॉकिंग होती अशी? माझ्याकडे शॉकिंग बऱ्याच झाल्यात. पण तुम्हाला एक सांगेन, की एक माझ्याकडे केस आली, जी खरोखर शॉकिंग होती. माझ्या गावातलीच होती ती केस आणि हीच होती महिलांचे अत्याचार. तर त्यांचं अरेंज मॅरेज झालेलं, अरेंज मॅरेज. तर अशीच ती संध्याकाळची आली माझ्या घरी. मी ओळखत पण नव्हते तिला. म्हणाले, "असा-असा प्रकार घडलाय माझ्या बाबतीत." म्हटलं, "ओके, ठीक आहे, मी बघते," म्हटलं. कारण एका गावातले म्हटल्यानंतर आपण नॉर्मली की विचार करतो कॉम्प्रोमाईज किंवा हे. तर जो माणूस होता, तिचा नवरा होता, तो असा वाटत होता की हा काहीही करू शकत नाही. तर तिने अशा काही गोष्टी त्या बायकोसोबत आपल्या केलेल्या ना, ते खूप शॉकिंग होतं. ज्या मी तुम्हाला सांगू शकत नाही. मग आम्ही मेडिकल ट्रीटमेंट घेतली तिची. मेडिकल ट्रीटमेंट घेतली. काही अजून मी म्हणजे मला वाटलं ती काहीतरी खोटं बोलत असेल. लेडीज डायनॅककडे गेलो. पूर्ण अगदी अगदी फ्रीमध्ये मी केस चालवली. पण बघितलं तर तिच्यावर खूप अत्याचार झालेले. बापरे! म्हणजे माझ्या गावात सुद्धा असे प्रकार घडू शकतात, हे मला खूप शॉकिंग होतं. आणि एक केस होती, जी मला खूप म्हणजे शॉकिंग म्हणजे खूपच शॉकिंग होती. एक मुलगा होता. तर एक मुलगी होती, ती थोडीशी डम होती. तर तिचं लग्न लावलेलं एका माणसाबरोबर. माणसाने त्याला पहिल्याच वेळी ओळखलं, की ही मुलगी पहिल्या रात्रीतच डम आहे. तो तर ते तिच्यापासून लांब राहील. आणि माझ्याकडेच ऑफिसमध्ये ज्यावेळी ती मुलगी आली, तर तिला मी बघताच क्षणी ओळखलं, ही थोडीशी डम आहे. तर नवरा बोलला, "मॅडम तुम्ही त्याला काय ते विचारा." म्हटलं, "ओके, ठीक आहे." म्हटलं, "सांग सगळ्यांना बाहेर." म्हटलं, "सांग काय ते नाही." तर तिने ज्या एका डम मुलीवर एका माणसाने एवढे अत्याचार केलेले ना, की तुम्ही विचारही करू शकत नाही. शी. जो जो माणूस ती मुलगी असेल एक 24-25 वर्ष, ते 50 ते 60 वर्षाच्या माणसाने तिच्यावर अत्याचार केलेले. तर ती मला जे सांगताना तिला बिचारीला हे कळत नव्हतं, की आपल्या बाबतीत काय झालं आणि आपण काय सांगतो. हं, पण ती अक्षरशः मला सांगत होती, "मॅडम असं-असं झालं." आणि मी हे सगळं नवऱ्याला सांगितलं हं. पहिल्याच रात्री. कारण तिला नॉलेजच नव्हतं. अच्छा. मी म्हटलं, "सर तिचा काय दोष आहे?" म्हटलं. तिला धड साडी पण नेसता येत नव्हते. तर ते मुलीची मी केस हँडल केली. तिच्या वडिलांना मी ह्या गोष्टी समजावून सांगितल्या, की असं-असं मुलीच्या बाबतीत घडलंय. तुम्ही त्या मुलीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. नवरा जाऊ दे. त्या नवऱ्याने तिला माहेरी पाठवली. डिव्होर्स झाला त्यांचा म्युच्युअल कन्सेंटमध्ये. त्याच्यानंतर ती पोरगी भेटली, की मी तिला चौकशी करायची, कशी आहे, काय आहे, काय? एक 2-4 महिने ती गेली आपल्या घरी आणि 5-6 काय 7व्या महिन्यात तिने विहिरीत उडी घातली. कारण तिला ते नंतर समजलं, की काय माहिती नाही, पण एक तिच्या भावाला विचारलं, "अरे अमुक-अमुक दिसत नाही." "नाही मॅडम, सॉरी, तिने सुसाईड केली." म्हणजे अशा प्रकारे म्हणजे त्या मुलीला फिजिकल रिलेशन काय असतात हे माहिती पण नव्हतं. पण एका माणसाने तिच्यावर एवढे अत्याचार केलेले, की हे मला म्हणजे तिचं ते जरी ती दिसली ना, तरी तिचा चेहरा आठवतो, की नाही हे आपल्या इकडे घडू शकतं. आणि घडलं. त्या नवऱ्याचा काही दोष नव्हता. तो म्हणाला, "मॅडम हिने असं-असं सांगितलं. तुम्ही सांगा." एक चांगल्या मुली ठीक आहे. एक ओव्हर स्मार्ट राहतो म्हणून तिच्यावर एखादा पुरुष हे करतो. पण ह्या मुली जिचं बिचारीचं काही अस्तित्वच नव्हतं, त्या मुलीवर असे अत्याचार करणाऱ्या माणसावर आता काय करेन मी सांग? बरोबर. ह्याच्यासाठीच मी सांगते. जसं कायद्यात आपण म्हणतो कायद्याचे निकाल लवकर लागले पाहिजेत किंवा कायद्याने आपल्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. त्यापेक्षा आपण एकमेकांना किती प्रोटेक्ट केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. ह्या समाजात राहताना आपण जर एकमेकांना एका लेडीजने दुसऱ्या किंवा एका पुरुषाने दुसऱ्या लेडीला जर प्रोटेक्ट केलं, तर आपला देश प्रोटेक्ट म्हणता येईल ना की सुरक्षित आहे असं. तुम्ही सांगा कराट्याचं प्रशिक्षण मुलींना सुरू केलं, इतर मुलींना प्रशिक्षण. पण मुलीची जर मेंटॅलिटी तुम्ही बदलला नाही तर कसं होणार? जर त्याच मुलीला तुम्ही बनवलं असं नाही हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे जर दाखवलात तर मुलगी त्यावेळी सुधरेल. पण आपल्याकडे ते होत नाही.
कायम म्हटलं जातं की मुलीच चुकीची आहे, मुलग्याला कधीच चुकीचं म्हटलं जात नाही. तेच जर मुलाला 2 कानाखाली मारून सांगाल 7च्या आत घरात ये, ते नाही, मुलीला बोलावलं जातं तू चुकीची आहे. प्रत्येक काही चूक असू दे, आज समाजात मुलीची चूक आहे, पण कुठेही असं म्हटलं जात नाही की मुलाची चूक आहे. तुम्ही सांगा, तुमच्या जसं आपल्या घरी आपल्या बहिणी किंवा आई असतात, तशाच जर तुम्ही त्याच्यावर बिंबवलं पाहिजे की बाबा नाही, समाजात वावरताना ती मुलगी सुद्धा तुझी कोणतरी लागेल बरोबर. किंवा ती सुद्धा मुलगी याची खेळणं नाहीये. आजकाल प्रेमाच्या नावावर इतर इतर गोष्टीवर जो दुसऱ्या मुलींना खेळवण्याचा प्रकार होतो, त्यांच्या आयुष्यात हे केलं जातं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बरोबर. की आपण काय करतो हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. आता कोण या दुनियेत खुळा नाहीये. आपण म्हणतो एक नालायक एखादा माणूस असतो, हा नालायकच आहे, आपण त्याच्याकडे आहे. पण आता असं म्हणणं की बऱ्या माणसांकडे सुद्धा बघण्याची कॅपॅसिटी बदलली. हो का? आपण काही गोष्टी असतात जे बाजूला ठेवतो की नाही, हा माणूस आपण आपण बघा, आपण विचार करा, आपण एखादी मुलगी पुढे गेली बघा, आता आम्ही वकिली क्षेत्रात गेलो, तर ती मुलगीला कसं मागे ओढायचं हे चालू असतं. बरोबर. आता ती मुलगी कशी मागे येणार आणि तिला कसं एकदा पायादडीत उडवणार ह्याच्यात जास्त लक्ष. पण त्या मुलीला जर तुम्ही सपोर्ट केलात, उद्या ती तुमच्या वाईट काळ देणार ह्याचा विचार केला जात नाही. बरोबर. तर त्या मुलगीला जर काहीच नाही झालं तर एकतर तिचं कॅरेक्टर, लेडीजचं काय महत्वाचं असतं, कॅरेक्टरवर हात घालणं. बरोबर. म्हणजे ती कुठेही तुम्हाला जर काही ती पूर्ण आयुष्यभर चांगली राहिली आणि तिला तुम्हाला कुठेही मागे ओढता आलं नाही, तर तिच्या कॅरेक्टरवर हे केलं जातं. कारण कसं आहे, हे वकिली क्षेत्र असं आहे की तुम्हाला भरपूर अभ्यास केला पाहिजे. आता बघा, आम्हाला कोणाचा हात धरून पुढे चालता येत नाही किंवा म्हणतात ना ते हे काय म्हणतात, आपल्याला वडिलोपार्जित मिळालं, हो वडिलोपार्जित वकिली मिळाले, एखादा आपण म्हणून जातो, अरे पण वडिलोपार्जित म्हणून 2 केसेस येतील, सगळ्या केसेस तर येणार नाही. वडिलोपार्जित मिळायला सुद्धा त्यांच्या पूर्वजांनी तेवढीच मेहनत केली असणार ना. आता तरी शिक्षण थोडंसं सोपं झालंय असं म्हणूया, पण पूर्वी नव्हतं. म्हणजे त्यांच्या वडिलोपार्जित ह्याच्यावर आपण का डोळा ठेवा. बरोबर. काही गोष्टी असतात, आम्हाला पण विचारलं नवीन नवीन तुझं कोण म्हणजे तुमच्या घरात कोण वकील आहे, ते म्हटलं नाही मी आता वकील झाले, म्हणजे माझ्या घरात तर मी सुरुवात केली. म्हणजे ह्या गोष्टी असतात ना. आणि मी असं म्हणते की एक वेळ आपल्या गावातली लोक समजून, हाय सोसायटीमध्ये ह्याचा खूप गाजावाजा केला जातो की नाही असं तसं. जर ते वागतात हाय सोसायटी, पण हाय सोसायटी आणि लो सोसायटी हे मुळात भागत नसतात. तुमची ही जोपर्यंत मेंटल कॅपॅसिटी जोपर्यंत सुधरत नाही, बरोबर. तोपर्यंत अशा प्रकारचे गुन्हे किंवा अशा प्रकारच्या घटना घडत आजही ज्यावेळी आम्ही कोर्टात किंवा कुठे असं बघितलं जातं की नाही, ह्या आता तुम्हाला मालवणी बाईचं हा बालमाणूस काय करत त्याला, असं म्हटलं जातं. अरे त्या बाईच्या पोटातनं तू जन्माला आलायस ना. बरोबर. म्हणजे असं नॉर्मली हिणवलं जातं की हा बालमाणूस काय करत त्याला. पण आजपर्यंत बाईने सगळं केलंय, काय केलं नाही. पुरुषांसारखे कपडे घातले, पुरुषांसारख्या प्रत्येक क्षेत्रात आहे. पुरुष एका मुलाला जन्म देऊ शकला काय, तो पण ती करते. म्हणजे अशा प्रकारची माझं महत्वाचं मुलांवर एक महत्वाचे संस्कार आणि दुसरी त्यांची मेंटॅलिटी बदलणं. ह्या जर 2 गोष्टी आपल्यापासून सुरुवात केलात, आपल्यापासून सुरुवात करायचं. आपण जग सुधारायला जाण्यापेक्षा आधी म्हणतात ना, ऊन लागलं तर आपल्या पायात अगोदर चप्पल, मग इतरांना हे करावं. तसं आधी आपली मेंटॅलिटी बदलणं खूप गरजेचं आहे. आपण बघा, एखादी महिला असेल किंवा काय असेल तर आपण तिच्याकडे असं बघतो, कुत्सित नजरेने बघतो. पण तिला हे का करावं लागलं ह्याचा विचार समाज करत नाही. तिच्या आधीच्या आयुष्यात तिचं काय घडलंय हे बघत नाही. पण पुरुषाला प्रोटेक्ट करणारे अनेक जण असतात. नाही तो तसा नव्हता, ते असंच झालंय, ते तसंच झालंय. पण बाईला बाई तरी प्रोटेक्ट करते काय सांगा. बाईला बाईच मुळात प्रोटेक्ट करत नाही. कारण म्हणतात ना, एक एक बाई जर दुसऱ्या बाईला समजून घेईल ना तर काहीच होणार नाही. बरोबर. पण बाईला बाईच प्रोटेक्ट करत नाही. असं माझ्या सुद्धा समोर म्हणजे एक मुलगी असून आता काय 4 वर्ष तू प्रॅक्टिस करणार, त्याच्यानंतर लग्न करणार. लग्न नाही केलं तरी दोष, केलं तरी दोष. म्हणजे अशा प्रकारचे हे आपण बाई जिनवते. एक पुरुष म्हणणार नाही बघा,
की बाबा हिचं असं काय ही असं, पण बाई म्हणणार ही असं आहे, ती तसं आहे, ती कुठे पुढे असं. पण एका स्त्रीने जर दुसऱ्या स्त्रीला समजून घेतलं ना, तर खरोखर बायकांचा विकास होईल. आणि ते आता ज्या शासनाने त्यांच्यापर्यंत काही योजना आणल्या, अंगणवाडी हे म्हणा, ते म्हणा. पण बघा मी बघितलंय, माझ्याकडे केसेस पण आल्या आहेत बऱ्याच, की त्यांना का केलं असेल हे सेविका किंवा बचत गट. तर ह्या सगळ्यांनी स्वतःच्या पायावर स्वावलंबी उभं राहावं. थँक्यू मॅडम, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप गोष्टी समजल्या, शिकायला मिळाल्या. त्यामुळे मला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप सारी शिकली. थँक्यू. कशी आहे?